कपाट उघडता क्षणी ही जादू आपल्याला सर्वांच्याच कपाटामध्ये हा असला प्रकार पाहायला मिळतो। चला तर आज मीशोवरून मी बोलवलेलं आहे ऑर्गनायझर आणि हे कपडे ऑर्गनायझर ठेवल्यानंतर कपाट बघा अगदी सेट होऊन गेलेलं आहे आणि भरपूर अशी जागा मोकळी झालेली आहे आणि सुरळीत आपले कपडे बसतात आणि अक्षरशः छान असे दिसतात पण की आपल्याला नेमकं कुठला कपडा कुठे ठेवलेला आहे। तर मी खूप लेट व्हिडिओ सुरू करत आहे आणि इकडे मला दानिश ओवी हेल्पसुद्धा करत आहे। तर इकडे माझ्या आणि ओवीच्या कपड्याचा खूप राडा पडला होता आणि सर्वात आधी मी तो सेट करून घेतलेला आहे। चला तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात होत आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं। मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी पहिल्यांदा मेशोवरून काहीतरी असं बोलावलेलं आहे, ते म्हणजे माझी 2-3 महिन्यापासून अशी इच्छा होती पण बोलावणं काही होत नव्हतं आणि आता तो मुहूर्त पण निघालेला आहे आणि ते पार्सल आता आलेलं आहे आज। तर आधी मी इकडे ओपन केलेलं आहे कारण शॉर्ट व्हिडिओ करायचा होता म्हणून। तर इकडे आपलं हे पार्सल आहे ते मी कपाटामध्ये जे आपल्या साड्या, ड्रेस, ओवीचे फ्रॉक तर एवढे हे होते की म्हणजे छोटासा जरी फ्रॉक राहिला तर एवढा मोठा तो राहते आणि खूप घेर राहते, तर ते बरोबर बसत नाही आणि बंद एक कपाटाचा खाना पूर्ण तिच्या कपड्याला लागून जाते। तर यामध्ये आपण व्यवस्थित अशा प्रकारे ठेवू शकतो आणि हे सेट आहे 10 सेट आहे हे। तर एक सेट बघा एवढा मोठा आहे। इकडे हे आहे आपलं कपडे ठेवायचं, यामध्ये आपण साड्या ठेवल्यानं आरामात आपल्याला इथून हे ट्रान्सफर असल्यामुळे आपल्याला इथून साड्या दिसू शकते। आपण शर्ट ठेवू शकतो, फ्रॉक ठेवू शकतो, सगळ्या गोष्टी ठेवू शकतो आणि याची लेंथ पण खूप छान आहे, जेणे की आपण साधारण साडी जी आपण फोल्ड करतो तर त्यापेक्षा मोठी आहे। तर ठीक आहे आणि मला तर खूप छान वाटलं, खूप छान आहे, आवडलं आणि हे मला पडलेलं आहे 275 मध्ये आणि त्यामध्ये मला 42चा डिस्काउंट सुद्धा मिळालेला आहे। तर आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल। तर याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, चेकआउट करायला विसरू नका। आणि आता कपाट सेट करत आहे, तर चला आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा की मी कपाट आता कसं आहे आणि हे सेट केल्यानंतर कपाट नक्की कसं राहणार आहे। तर चला। तर आत्ता हे आहे माझ्या कपाटातली अवस्था अशा प्रकारे आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे। मी इकडे एक साडी काढली की दुसरी साडी आहे ती खाली येऊन जाते आणि तिसरी साडी काढली की ती पूर्ण खाली येऊन जाते। अशा करता ज्या हेवी साड्या आहेत त्या वर जाते आणि ज्या मला आता कुठे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असेल तर त्या साड्या दिसत नाही आणि त्या साड्या माझ्या अशा इकडे लपलेल्या असते, अशा इकडे कोपऱ्यामध्ये चाललेल्या असते आणि नक्की दिसत नसल्यामुळे मलाच त्या गोष्टीचा त्रास होते आणि त्रास झाल्यामुळे आपला वेळ जाते। आणि बघा इकडे थोडंसं एकच हात लावला मी तर इकडे पूर्ण साड्याची ही अवस्था आहे। तर बघा इकडे मागे 2 साड्या मला कळलं सुद्धा नाही आणि आत्ता मला ते दिसलं। तर अशा आपल्या ह्या साड्या माझ्याच नाही तर सगळ्या माझ्या बहिणीच्या सुद्धा अशीच काही अवस्था असेल। तर आपण या गोष्टीमुळे तर हे जे मी बनवलेलं आहे तर हे आत्ता मी इकडे सेट करत आहे आणि ठीक आहे, माझ्या साड्या आपण मोठा होता आपण समजू शकतो। आणि इकडे हे रावांचे कपडे इकडे सेट करून ठेवलेले आहे। तर इकडे ओवीचे बघा, जेवढे ओवीचे कपडे मी ठेवेल जेवढे सगळ्यात जास्त कपडे मी ओवीचे सेट करून ठेवलेले आहे त्या सगळ्यात जास्त ओवीचेच कपडे खराब होते। हे जे फ्रॉक्स आहे ना तर या फ्रॉक्सचा घेर, हा फ्रॉक्सचा घेर, या फ्रॉक्सचा घेर पूर्ण असा खूप मोठा होते आणि हे पूर्ण सेट तिच्या कपड्यांनी भरलेला आहे। आणि इकडे आहे हे दानिशचे कपडे, तर बिचारा त्याचे कपडे इकडे ठेवले होते तर त्याचे कपडे त्याला दिसत नव्हते आणि मग त्यांनी इकडे काढून म्हटलं की मला एक सेपरेट खाना पाहिजे की जेणेकरून माझे कपडे राहू शकते, कारण या कपड्यामध्ये तो आपले कपडे बघत होता आणि त्याला कपडे दिसतच नव्हते आणि रावांचे काही कपडे इकडे खाली आहे आणि आत्ता मी पूर्ण हे कपाट सेट करून घेते। म्हटलं की आपलं लक्ष पूर्ण आधी कपाटाकडे जातं आणि त्यामध्ये मला भरपूर त्रास होत होता तो कपड्यामध्ये। आणि लग्नाचा जेव्हा सीझन येतं ना उन्हाळ्यामध्ये तर सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये त्रास होतो। 2 वर्ष झालं काहीतरी करायचं पण काही करणं होत नव्हतं आणि शेवटी मग मी विचार केला की नाही, आपला पेमेंट आलं की आपण काहीतरी असं बोलवलं पाहिजे जेणे की आपण कपाटामध्ये आपण ॲडजस्टमेंट करू शकतो कपड्यासाठी। तर रावांचा विचार होता की आपण दुसरं कपाट घेऊयात, पण 1 वर्ष मी खूप टलवलं आणि त्यांना यावर्षी त्यांनी खूप
भरपूरदा मला बोलले की मी माझ्या कपड्याचा एक दुसरं कपाट घेते, कारण माझेच कपडे कपाटामध्ये राहत नाही, सर्व तुमचेच कपड्यांनी कपाट भरून जाते. तर मग लक्षात आलं की नाही, आता आपण काहीतरी करतो, म्हणजे मी सध्या आता कुठेतरी जाते आहे, तर तो पेमेंट आल्याबरोबर मी काही ना काही करीन त्यांना पैसे न मागता. आणि हेच मी आपलं ऑर्गनायझर कपड्यांचं बोलवून घेतलं आणि खरंच खूप छान आहेत. बघा तुम्ही मोजून घ्या, या साड्या 6 साड्या आहे, या 6 साड्या यामध्ये पूर्ण सेट झाल्या. आणि या जर कमी काठाच्या असत्या किंवा हेवी नसत्या तर या भरपूर साऱ्या त्यामध्ये बसल्या पण असत्या. आणि इकडे बघा 2-3 माझी झालेले आहे. आणि यामध्ये वर जागा होती तर काही एक्स्ट्राचे ब्लाऊज असतात तर ते मी या वरच्या याच्यात भरलेले आहे. तर इकडे मी आता ओवीचं करत आहे. ओवीने इकडे पूर्ण कपड्याचे फोल्ड करून ठेवले होते, तरीसुद्धा तो घेर एवढा की पूर्ण ते आणखी जसे होते तसेच कपडे होऊन गेले. म्हणून मी स्वतः कपड्याचे फोल्ड करत होती आणि तिचे फ्रॉक्स एका याच्यामध्ये बरोबर सेट करून ठेवत होती, कारण तेव्हा केले ना तर ते घेर बरोबर दबून राहत होता आणि बरोबर सेट होऊन जात होता. तर इकडे आता ओवीच्या कपड्याचा सेट झालेला आहे. ओवीचा आपला एक भरला आणि दुसरा छोट्या मोठ्या जीन्सनी तो पण पॅक होऊन गेला. इकडे आहेत रावांचे कपडे मोजून अगदी हातावर एवढे मोजके असतात. आपण हा आहे एकदम कोरा ड्रेस आहे वरचा, तो ताईने आता दिवाळीमध्ये घेतलेला, तो त्यांनी अजून घातलेला नाही आहे. तर जे कपडे आहेत ते इकडे आहे रावांचे. आणि बाकी रावांचे ते आहे आपले भजनातले कीर्तनातले काही जे कपडे असतात की आपली टोपी दुपट्टा धोतर बंगाली, जे की पटकन दिसत नाही आणि हातचं काम टाकून द्यावं लागतं. आणि मला ते आधी कपडे त्यांना पाहून द्यावं लागते, कारण त्यांना वेळ व्हायला नको. आणि आता दानिश पण भजनात जाते, म्हणून त्याचे पण कपडे मी रावांच्या कपड्यामध्ये ठेवले. आणि ते झाल्यानंतर इकडे दानिशचे आपण कपडे सेट करून घेतले. आणि दानिशचे आणि रावांचे कपडे खूप कमी आहेत. आणि इकडे आता मी माझ्या साड्यांचे 3 साडी ऑर्गनायझर भरलेले आहे. आणि खाली खूप कमी हेवी ठेवलेले आहे, म्हणजे आपण जेणेकरून जवळच्या लग्नात घालतो ते, आणि एक साधारण आणि आपण घालतो किंवा नाही घालत ते, आणि एक वरचे म्हणजे आपण सहसा कुठे जायला पटकन उचलतो ते आपण वरच्या मी खाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत साड्या. तर म्हणजे ज्या साड्या आपण जास्त वेअर करत नाही किंवा जास्त आपल्याला लागत नाही त्या साड्या मी खाली ठेवलेल्या आहे. आणि ज्या कुठं पण घ्यायला आपण पटकन घेतो तर तो कप्पा मी वर ठेवलेला आहे. आणि इकडे आहेत रावांचा कप्पा आहे, तर त्यामध्ये वर मी कोणते प्रेस केलेले ते पण ठेवू शकते. तर इकडे ओवीच्या पूर्ण फ्रॉकचा एक ऑर्गनायझरमध्ये मी इकडे ओवीचं भरलेलं आहे, जेणे की मला फ्रॉक काढायचा असेल तर त्याच ह्याच्यातून मी फ्रॉक काढी. आणि वर पूर्ण जीन्स टॉप मिडी या सर्व गोष्टी आहे. आणि इकडे दानिशचे बघा मोजून कपडे आहे आणि वर भरपूर जागा आहे. आणि काही बाहेर पण त्याचे कपडे धुवायचे होते ते पण मी त्यामध्येच ठेवेल. आणि इकडे आहे धोतर बंगाली रावांचे भजनातले. आणि खाली आहे दानिशचा कोट, आणि चेतन दादाच्या लग्नामध्ये रावांनी घेतलेला होता कोट, तो ठेवलेला आहे. आणि इकडे 2 ऑर्गनायझर वाचलेले होते, तर ते मी एकावर एक ठेवून त्यावर माझ्या काही पर्स होत्या त्या ठेवलेल्या आहे. आणि इकडे आपले काही असतात की ऐरामध्ये साड्या नेण्यासाठी, तर ते मी खालच्या खोक्यामध्ये ठेवलेलं आहे. एक्स्ट्राचे काही असतात टावेल, जेणे की पाहुणे की कोणी घरी येतात तर आपण त्यांना देण्यासाठी म्हणून ठेवतो, तर ते काही एक्स्ट्राचं खाली ठेवलेलं आहे. आणि ही जे पर्स आहे आपली पॉकेटची पर्स, ती डिमार्टमधून घेतलेली आहे. आणि जे आधी होती पिंक कलरची जुनी, तर ती आधी घेतली आणि ही आत्ता घेतली आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ मी याच नोटवर थांबवते. तुम्हाला हा छोटासा सिम्पल आणि खूप सोयीस्कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ओवीची ही कॉमेडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. लाजली गो बाई.